तर प्रत्येक शॉपमध्ये आणि प्रत्येक दुकानामध्ये आणि प्रत्येक दुकानामध्ये एक एक स्पोर्ट्समॅन म्हणून पाहायला गेलं तर संस्कार स्पोर्ट्स सुजय जितेकर, महेश स्पोर्ट्स महेश उरणकर, रागा स्पोर्ट्स नवील भाई, लकी स्पोर्ट्स दीपक, डीपी फायटर ब्रँड दिनेश पाटील, आकाश स्पोर्ट्स आकाश तारेकर, सर्व स्पोर्ट्स आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. विश्वजित ठाकूरचा पण स्पोर्ट्स आहे चॅम्पियन स्पोर्ट्स. तर सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून आपण सरसे स्वागत करूया. 70 स्पोर्ट्स विशाल जितेकर. आणि सामन्याला तर सुरुवात गेम इज ऑन. अविनाशचा पहिला चेंडू पंतरकरनं गाड घेऊन 2 षटकांचा सामना. 12 चेंडूमध्ये बघूया प्रथम फलंदाजी करणार माथेरान संघ कितपर्यंत धावा उभारतोय. अप्रतिम चेंडू गुडलॅन्स पाठून थोडासा खाली राहिला चेंडू, गुडघ्यांपासून थोडासा खाली उंची चेंडूनी कमी घेतली आणि फलंदाज मात्र या चेंडूवर पाहत राहिले. निर्धाव चेंडूची सांगता. आत्ता मात्र 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये प्रथम सत्रामध्ये माथेरान संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. समोर गोलंदाज अविनाश वाघ. पहिल्या चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर मात्र कार्पेटर चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. आज दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अप्रतिम प्रभावित केला आज मात्र सर्व संघाने ग्रामीण लॉटमधील सुंदरशी स्पर्धा. संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धापका धाव लागला त्या मात्र बिनबाद 2. चांगली अशी सुरुवात शांत संयमीने चाललेला खेळ आपण पाहतोय. अविनाशचा पुढचा चेंडू समोर फलंदाज आपण पाहतोय. अजय आणि विजय. हा चेंडू बघा अष्टमच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू. व्हेरिएशन कमी केलं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूची गती कमी केली, चेंडूचा वेग कमी केला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या 2 धावफलकावर. 2 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या षटकातील. आणि आता मात्र अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे दमदार षटकार. संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 7. 8 धावा धावफलकावर. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतो. 2 ठिकाणी स्पर्धा आहे. चिंचपाड्याच्या मैदानावर वाशिष्ठ भैर यांच्या वाढदिवसानिमित्त 3 दिवसीय स्पर्धा आणि इथे मात्र कपिल पाटीलची 2 दिवसीय स्पर्धा. आज मात्र फायनल डे. अविनाश पाटील साहेब, डॉक्टर प्रकाश पाटील साहेब आणि उपस्थित सर्व पंच कमिटी, जैन अनोबा कमिटी, ग्रामस्थ मंडळ पारगाव आणि या मैदानासाठी ज्यांनी सहकार्य केलं आणि कपिल पाटीलला मैदान मॅच टुर्नामेंट लावण्यासाठी दिलं त्या कमिटीचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बघा वेललेप करण्याचा प्रयत्न करतो. पंच आमच्याकडे बोलतात. अमोल सरांचा इशारा आलाय की हा स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा आणि त्या अतिरिक्तच्या वाईटच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 9 धावा. पहिले षटक प्रगतीपटावर 9 धावा धापलकावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू मागे परंतु त्याला चकून चेंडू जातोय. हवाई फायर आणि पाहायला मिळतोय कार्पेटर चौकार. 13 धावा धावफलकावर. 13 धावा पहिले षटक प्रगतीपटावर. अविनाशाचं 2 षटकांचा सामना. 12 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. याच मैदानावर होली कप आपण पाहिला. याच मैदानावर दीप अमावस्या गटारी चषक आपण पाहिला. त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र आशिष तारेकर यांचा संघ. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहायला मिळतोय सर्वात लांबीचा षटकार. 6 धाव्यांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 6 ने वाढून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अविनाशचा समाचार चांगला रीतीने घेतला आहे आणि माथेरान संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापकार लागतोय 19 धावा धापकार. चला ग्रुप मिटिंग घेऊ नका, सामना त्वरित चालू करा. आणखीन भरपूर सामने खेळले जातात. फायनल डे आहे त्यामुळे जरा सहकार्य करा. वैयक्तिक पहिले सांगित दुसरं षटक शेवटचं षटक घेऊन आलाय स्लोअर गोलंदाज हानामारीचं षटक मोहल. अजय आणि विजय असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात.
तर पाहूया मोहनचा पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. मोहनचा चेंडू, विजयसाठी चेंडू आणि चेंडू नेऊन ठेवलाय तो मात्र A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे शकतोय. धावफलका धावा लागलात त्या मात्र आतापर्यंत 19 असताना 6 आल्यात आणि धावफलका धावा लागतात त्या मात्र एक षटक आणि काही जोरच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर क्वार्टर सेंचुरी झाली ती मात्र माथेरान संघाची. स्टेट द ग्राउंड टप्प्यावर थांबलेत आणि पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू विसावतोय. रबर बॉलची स्पर्धा आहे. टीचे चेंडू, अतिशय वेगवान चेंडू आणि तेवढं ताकदीची अशी गोलंदाजी आमच्या समेत आपण पाहतोय. देवतचा वेगवान गोलंदाज मयूर वाघमारे स्पेशल इंजिनियर आहेत आणि कपिल पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आयकॉन खेळाडूमध्ये नेहमीच कपिल पाटीलच्या संघामध्ये खेळतात. आदर्श स्पोर्ट्स. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करेपर्यंत इथे मात्र धावा झाल्या धावफलकावर. चॅलेंजर संघाला मात्र बाय मिळाली, चॅलेंजर पारगाव संघाला. आणि पुढचा सामना आता पाहायला मिळेल. स्कोअर झालाय तो पाहता धावफलका धावा लागला त्या मात्र षटकातील पुढचा चेंडू. मोहनचा चेंडू आता मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय आणि चेंडू भिरकावून दिलाय. 4 धाब्यांसाठी चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलका धावा लागला त्या मात्र 2 षटकाचा सामना असताना टोटल स्कोअर झालाय 32-32. लॉस ऑफ 0 विकेट्स. 2 ओव्हर मॅच. पाहूया अप्रतिम सामना. तर षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र अप्रतिम चेंडू बघा. लॉलीपॉप चेंडू आणि पंचांचा नोबलचा आणि आलाय हा चौकार. टोटल या चेंडूवर 5 धावा मिळाल्यात. पुढचा चेंडू फलंदाजाला देऊ नका मोका आणि गोलंदाज पाऊस बिंदाच ठोका. पाहूया अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतो माथेरान संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुड एक तमाशा देख आणि पाहायला मिळालाय चेंडू 6 धाब्यांसाठी ट्रॅव्हल होतोय आणि पाहायला मिळतोय षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळतोय, काय दर्जेदार मैदान आहे, दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागतो ती मात्र 6 ने वाढून 43. शेवटचा चेंडू बघा. क्रिकेट कसं खेळावं आणि क्रिकेट कसं खेळावं त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ताकद कमी होती पण युक्ती जबरदस्त होती. अफजल खानाकडे ताकद भरपूर होती पण त्याच्याकडे लोकरिटी कमी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्या पौर्णिमा बघितल्या नाही, गमिनी काव्यामध्ये लढाया केल्या, काचपुरीचा खेळ शिकले आणि तेच खेळ आपल्या मुलाला शिकवला. छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूच्या दारी मरण आले तरी पण झुकले नाहीत, आपला धर्म सोडला नाही. आणि इथे मात्र मास्टर माइंड निको सोलंकी खालापूर यांचं आगमन झालं. जबरदस्त कामगिरी आमचे नाना पाटील. खालापूर संघाने काल मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला. 1 चेंडूवर जबरदस्त सामना आला होता शेवटच्या क्षणापर्यंत. निको सोलंकी मास्टर माइंड असे आहेत 40+ मध्ये. उद्या आपण पाहणार आहोत त्यांना वासुशेठच्या स्पर्धेमध्ये. दमदार खेळाडू. चला लगेच उतरत आहे, टाइमपास करू नका. तर संजय सोलंकी इको तर बेस्ट गोलंदाज आपला गटारी चषकामधला टोनू म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वात लांब षटकार मारण्यामध्ये त्यांचा अरे चेंडूची पूर्तता करा. चेंडू द्या. सर्व ग्रामस्थ मंडळ पारगावच्या आजी माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व
खेळाडू यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे, कारण आता थोड्याच वेळामध्ये नेगा फायनलचा सामना सुरू होईल. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ होईल, त्याच्यानंतर पाहुण्यांचा आदरप्रीत्य सत्कार होईल. तर आपण ऐकूया, मला या स्पर्धेमध्ये कपिल पाटील आपण वेळ दिलात आणि या 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. तर ऐकूया पुढचा एक दमदार आणि कुठे स्पर्धा असू द्या, पहिला नेहमीच त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. आला लेट झाला शेट, रवींद्र म्हात्रे. धन्यवाद सागर पाटील. पहिला बॉल टीट फॉर टॅट. योगेश वाघच्या बॅट मधून पहिला षटकार. अविनाश वाघ हार्ड हिटर बॅट्समन. अविनाश वाघ, मोहन वाघ आणि खरं तर आपण पाहिलेत वाघाची वाडी संघामध्ये खेळणारा हा मातब्बर खेळाडू, वन मॅन आर्मी. अविनाशचं आपण कौतुक करूया. पहिल्या बॉल मध्ये त्यांनी हणामारीचा पवित्रा स्वीकारला आणि पहिल्या बॉलवर षटकार. योगेश वाघ एक उत्कृष्ट कॉमेंटेटर्स, आदिवासी कॉमेंटेटर्स म्हणून देखील त्याची प्रख्यात ओळख आहे या टेनिस क्रिकेटमध्ये. आणि हे वाघ ब्रदर्स आज टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर झळकत असताना पाहायला मिळत आहेत. व्हेरी गुड स्टार्ट. 12 बॉल मध्ये भलं मोठं आव्हान आहे, परंतु सुरुवात चांगली आहे. दुसऱ्या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक, मोठी विकेट आणि अविनाश वाघच्या खेळीचा होतो इथे अंत. वन मॅन आर्मी मी म्हटलं होतं की एक महत्वाचा हा खेळाडू आहे. खरं तर पूर्णपणे हा षटक खेळपट्टीवर राहणे गरजेचं होतं अविनाशला, परंतु घडलं काय तर लगेच दुसऱ्या बॉलवर जीतनं अविनाशला झेलबाद केला आणि आता चिंतेचं वातावरण, पूर्णपणे चिंतेचं वातावरण वाघाची वाडी संघामध्ये. चॅलेंजर पारगाव संघासोबत कोण खेळेल, कोणता संघ येईल याचं चित्र आता काही क्षणातच स्पष्ट होईल. हुक करण्याचा प्रयत्न केला होता मोहन वाघनं, मात्र चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग कडे जातोय. सिंगल मिळेल. भलं मोठं आव्हान. 48 धावांचं लक्ष्य 12 बॉल मध्ये म्हटलं तर प्रत्येक ओव्हरच्या मागे 24 धावा. अविनाश वाघने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर मात्र लगेच त्याची विकेट मिळवली आहे जीतनं आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती फक्त 7. पारगाव संघाचा संघनायक रेडी राहायचं तुम्ही इथे. लगेच मात्र टॉस केला जाईल विनर संघाच्या विरोधात. जीत इथे यष्टीरक्षकाची झाली चूक आणि थर्डमॅनला बाईचा मिळतोय हा 4 धावांचा इशारा. बाईचा चौकारचा 4 धावा वाढतायत. संघाची धावसंख्या 11. पहिल्याच ओव्हर मध्ये हाणामारी करणे गरजेचं, कारण प्रत्येक बॉलवर आता प्रतिहल्ला चढवावा लागेल. चौकार षटकारांची खरं तर अत्यावश्यकता आहे, कारण मच निडेड बाउंड्री अँड 6. इट्स अ परफेक्ट डिलिव्हरी. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन रुपेशनं, परंतु जीतनं आज मात्र या खेळपट्टीवर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा जेलखाली क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल जेल. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 2 तंबूच्या दिशेनं परतणार. आता मात्र 48 धावांचं लक्ष्य माथेरान हवी संघ होताना पाहायला मिळतोय. सचिन 11 माथेरान. कालच्या तालुका निहाय स्पर्धेमधून खरं तर इकोचा संघ, संजय सोळंकीचा संघ पुढे सरसावला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ, आणि तो संघ देखील इथे दाखल झालाय. म्हणजे याच्यानंतर आता फक्त 2 सामने बाकी आहेत. पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड.
आता मात्र अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 37 म्हटलं तर प्रत्येक चेंडूवर षटकार. अशक्य असं हे आव्हान आहे. अशक्य प्राय आव्हान आहे. टेनिस क्रिकेट आहे, परंतु काही होऊ शकतोय. परंतु अशा परिस्थितीचा जर विचार केला ना तर 37 धावा म्हटलं तर मी म्हणेन वाघाचीवाडी संघासाठी अतिशय कठीण. संदीपचा पहिला बॉल. खेळपट्टी पूर्णपणे सुकलेली असल्या कारणानं कोणत्याही प्रकारचा ओळावा नाहीये. आपण बघितलं तर आता चेंडू पूर्णपणे खाली राहत आहेत. जर चेंडूला फिरवलं, अर्थातच तुम्ही चेंडूला अगदी कट करण्याचा प्रयत्न केला तर चेंडूला तेवढंच वळण देखील मिळतोय. हा पाहू शकता चेंडूला काय जबरदस्त प्रकारे वळण मिळालं. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू डॉट जातोय. आता मात्र मॅच पूर्णपणे झुकली गेली. सचिन 11 माथेरान संघाच्या बाजूनं. माथेरान संघ आज दिवसभर त्यांचा खेळाचा विचार केला तर गोलंदाजी मात्र खूप चांगली त्यांची राहिली. पुन्हा एकदा हवेमध्ये झेलखाली क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षक. विकेट क्रमांक 3 मिळते. तर इथे मात्र नाबाद आहे. फलंदाज मैदानात गेला देखील होता. कदाचित पाडला चेंडू लागला, हवेमध्ये गेला. पंच सांगतायत. आपल्याला सर्वांना देखील वाटलं होतं की कदाचित हा बॅटला लागून चेंडू हवेत आहे. फलंदाज देखील मैदानात उतरला होता वाघाची वाडी संघाचा. स्टेट ड्राईव्ह यस. आणि हा फ्लॅट पॅरलल पद्धतीचा फटका 6 धावांसाठी ठोकलेला षटकार. चला स्पीडअप फास्ट करायचं आहे पण कारण अजूनही 2 मॅच खेळायचे आहेत. 6:30 वाजलेत त्याच्यामुळं घाई करावी लागेल. या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची आता चुरस नाहीये. अशा परिस्थितीमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 1 न वाढली आहे. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू 29 धावा. पारगाव टीमचा संघनायक चला टॉस करण्यासाठी यायचे आपण. मॅच इज फिनिश. सचिन 11 माथेरान संघ या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर असताना वाईट बॉल. वाघमारे पंच अंपायर्स आम्हाला सांगतायत की वाईट बॉल. त्यांच्यामुळे अजूनही मॅच 1 चेंडू फेकावा लागेल. पारगाव संघाचा संघनायक आलेला आहे. मी सचिन 11 माथेरान टीमला विनंती करतोय चला या लवकर. अजय